सर आइन्स्टाईन अकॅडमी प्रस्तुत 10वी ला सामोरे जाताना या वेबिनारमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. 10वीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वर्ष असतं. दुर्दैवाने याच वर्षी कोरोना आल्यामुळे सगळ्या गोष्टी विस्कळीत झाल्या. तरी सुद्धा परीक्षा होईल किंवा नाही, राहिलेल्या वेळामध्ये अभ्यास कसा करायचा, प्लॅनिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण या डिस्कशन मध्ये शोधणार आहोत. सर्वप्रथम थोडंसं माझ्या बाबतीत, माझं नाव जयंत हरी गंभीर, माझा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे. सध्या माझं PhD चालू आहे ANTC मध्ये. सर आइन्स्टाईन अकॅडमीचा मी को फाउंडर आहे. बाकी माझे अचिव्हमेंट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नशिबाचं दार कधीही आपोआप उघडत नसतं, तर ते मेहनत करूनच उघडावं लागतं. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही. आता 10वीचा अभ्यास का करायचा? बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही कशासाठी हे सगळं करायचं? तर लक्षात घ्या, तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हा अभ्यास महत्वाचा असतो. स्वतःची ओळख निर्माण करणं, तुमच्या आई वडिलांच्या, शिक्षकांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी, आयुष्यामध्ये अभिमान वाटावा असं काहीतरी बनण्यासाठी हा अभ्यास तुम्हाला मदत करत असतो. पुढे जाऊन चांगलं करिअर घडवायचं असेल तर हा अभ्यास किंवा ही मेहनत ही तुम्हाला घ्यावीच लागते. उत्तम उच्च शिक्षण संस्था ज्या असतात त्यामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल, हा प्रवेश नेहमी मेरिट नुसारच होतो आणि त्या मेरिटसाठी तुम्हाला या वर्षी चांगले मार्क्स मिळवणं, चांगली मेहनत करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि सगळ्यात शेवटचं, आपण सुद्धा उद्या जाऊन कुणाचे तरी आदर्श बनू शकतो. जसे आपले काही आदर्श असतात, त्या लोकांसाठी आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. आता मोठा प्रश्न आहे की कोरोना आलाय, कोविडमुळे सगळं लॉकडाऊन आहे, नक्की करायचं काय? लक्षात घ्या, तुम्ही बातमी वाचली असेल की CBSE ने त्यांच्या जी परीक्षा आहे ती रद्द केली. ICSE ची जी परीक्षा होती ती परीक्षा सुद्धा त्यांनी पुढे ढकललेली आहे आणि SSC चा अजूनही कुठलीही गोष्ट फिक्स नाहीये, होणार आहे किंवा नाही होणार वगैरे. तर ही परीक्षा रद्द होईल का? हा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या, आता कुणी काही सांगू शकत नाही ही परीक्षा रद्द होईल किंवा नाही होईल. मग सध्या आपण काय करायचं? तर यामध्ये असं आहे की सध्या तुम्ही तुमचा अभ्यास हा सुरू ठेवणं हे गरजेचं आहे. हे का गरजेचं आहे? कारण ऐनवेळी जर परीक्षा झाली तर त्यावेळी तुम्ही त्यासाठी प्रिपेअर असलं पाहिजे. तर सध्या काय करायचं? तर सध्या तुमचे जे अभ्यास आहे हा सुरू ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, ही एक बातमी तुमच्या समोर आहे. लोकमत 18 एप्रिल ची ही बातमी आहे. 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांनी कुठलाही ताण न घेता परीक्षेची तयारी सुरू ठेवावी, असं एक बातमी आलेली होती लोकमतमध्ये. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राज्य शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत दिनकर पाटील यांची ही मुलाखत लोकमतच्या पत्रकारांनी घेतली होती. त्या त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की नवीन वेळापत्रकासाठी मंडळाचे सदस्य काम करत आहेत आणि जून महिन्यात परीक्षेचं वेळापत्रक लागू शकतं. म्हणजे त्यांचाही अजूनही त्यांना आशा आहे की ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत नाही की परीक्षा होणारच नाहीये. आता विचार करा की समजा तुम्ही परीक्षा होणार हे डोक्यात ठेवून अभ्यास केला. तुमचा जर अभ्यास पूर्ण झाला, परीक्षा होईल न होईल हा पुढचा भाग आहे. पण जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला तर तुमची अवस्था या वॉरियर सारखी असेल. तुम्ही 100% तयार असाल त्या परीक्षेसाठी. परीक्षा झाली की तुम्ही त्यामध्ये यश मिळवणारच. पण समजा तुम्ही अभ्यास केलाच नाही आणि जर परीक्षा झाली तर तुमची जी अवस्था आहे ही या वॉरियर सारखी होईल. तर आपण कोणता वॉरियर बनायचं हे आता तुमच्यावरती आहे. त्यामुळे सेफ साईड अशी आहे सध्या की तुम्हाला अभ्यास जो आहे तुमचा कंटिन्यू ठेवला पाहिजे. आता यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे? चांगली बाजू काय आहे? कोरोना आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. चांगल्या बाजू जर आपण बघितल्या तर तुमचा अभ्यासक्रम यावर्षी कमी केलेला आहे. 25% अभ्यासक्रम कमी केलाय. वेळ जो आहे तुम्हाला वाढीव वेळ एक्झाम मध्ये मिळालेला आहे. अभ्यासाला सुद्धा तुम्हाला 1-2 महिने जास्त मिळालेले आहेत. पासिंगचे जे मार्क्स आहेत हे कमी केलेले आहेत. तुम्हाला प्रश्नसंच बोर्डाने अवेलेबल करून दिलेला आहे. ज्या प्रश्नपत्रिका आहेत, आता हे आपण सांगू शकत नाही 100%, पण असं वाटतंय की कदाचित प्रश्नपत्रिका यावर्षी तुलनेने सोप्या असतील. कारण ह्या सगळा ऑनलाईन वगैरे अभ्यास व्यवस्थित झालेला नाही विद्यार्थ्यांचा. कुठेतरी बोर्डाला पण याची जाणीव आहे आणि कदाचित ह्या प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या असतील. गुणांकन जे तुमचं चेकिंग आहे, पेपर चेकिंग हे सुद्धा
कम्पॅरेटिव्हली सोपं होण्याची शक्यता आहे, ढिल्लं होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी जास्त गुण मिळवण्याची ही एकमेव संधी आहे. आता अभ्यास कसा करायचा? अभ्यासाचे तंत्र जे मुलं आता 9वी मध्ये आहे, जे 10वी मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. थ्रू आउट द इयर असेल किंवा या शेवटच्या 2 महिन्यामध्ये अभ्यास कसा करायचा? सगळ्यात पहिला विषय आहे गणित. मॅथेमॅटिक्स जो की एक आपण म्हणू शकतो की अवघड विषय सगळ्यांनाच जातो. त्या गणिताचा अभ्यास करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी असतात. लक्षात घ्या, प्रत्येक सब्जेक्टसाठी स्ट्रॅटेजी वेगळी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. त्यांनी प्रत्येक वेळी ते युद्ध करायचं किंवा प्रत्येक वेळी स्वतःच उतरायचं असं केलं नाही. काही वेळा त्यांनी तहही केला, काही वेळा बोलणी केली, काही वेळा जेव्हा गरज होती तेव्हा ते स्वतः देखील उतरले होते मैदानात. म्हणजेच काय, की त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळी बदललेली होती. तसंच आपल्याला प्रत्येक विषयासाठी आपली स्ट्रॅटेजी ही बदलली पाहिजे. गणितासाठी काय स्ट्रॅटेजी आहे, तर सोपं, मध्यम आणि कठीण. म्हणजे जे विषय किंवा गणितामधले जे टॉपिक, जे धडे तुम्हाला सोपे जातात, जसं प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता, हा कंपॅरेटिव्हली सोपा आहे. मग ह्या याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर मध्यम समजा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण हा समजा थोडासा मध्यम तुम्हाला वाटतो किंवा काही खूपच कठीण आहेत. आता हे चॅप्टर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. सर पहिल्यांदा सोपं, मग मध्यम आणि मग कठीण असं तुम्ही त्याची तयारी केली पाहिजे. यामध्ये आहे सराव, प्रॅक्टिस खूप गरजेची असते गणितामध्ये. जे काही फॉर्म्युलेज आहेत, सूत्र आहेत, ती तुमची तोंडपाठ असली पाहिजेत. वेळ, गणितामध्ये वेळ खूप महत्वाची आहे. दिलेल्या वेळेमध्ये तुमचं तेवढं गणित, तेवढी आकडेमोड होऊन फायनल उत्तर ॲक्युरेट आलं पाहिजे. इथं तुम्ही मोघम उत्तर देऊ शकत नाही, जसं बाकीच्यामध्ये चला 5 पैकी 4 मार्क तरी मिळून जातात, तसं इथं नसतं. एकतर आउट ऑफ मार्क्स मिळतील, अदरवाईज 0 मिळेल. आणि शेवटचं आहे की पाठ्यपुस्तक किंवा यावर्षी जसं सराव प्रश्नसंच दिलेला आहे. यामधले सगळेच्या सगळी उदाहरणं तुमची सोडवून झालेली पाहिजे. म्हणजे सराव प्रश्नसंच जरी नसेल, तरी सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकामधले जसे उदाहरणं आहेत, तशीच उदाहरणं किंबहुना 80% तीच उदाहरणं तुमच्या परीक्षेमध्ये येतात. आणि त्याचा तुम्हाला 100% प्रॅक्टिस करून त्यामध्ये तुम्ही 100% परफेक्ट असलं पाहिजे. एक ओव्हरऑल जनरल स्ट्रॅटेजी आपण बघूयात. गणितामध्ये, मॅथेमॅटिक्समध्ये छोट्या चुका, सिली मिस्टेक ज्याला आपण म्हणतो, कॅल्क्युलेशनच्या असतील किंवा कुठल्याही असतील, ह्या तुम्हाला टाळल्या पाहिजेत. स्टेप वाईज मार्क्स असतात. लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्टली उत्तर काढून तिथं लिहू शकत नाही. कॅल्क्युलेशन काय केले, फॉर्म्युला, सूत्र कुठलं वापरलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं स्टेप वाईज द्याव्या लागतात आणि त्यानुसारच तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यानुसारच मॉडेल आन्सर असतं, त्यानुसारच एक्झामिनरला मार्क्स द्यावे लागतात. त्यामुळे कुठलीही पायरी गाळायची नाहीये. एकक द्यायला विसरायचं नाही ऍट द एंड. जे काय असेल सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, हे विसरायचं नाहीये. भूमितीमध्ये थिअरम्स असतात किंवा प्रमेय ज्याला आपण म्हणतो. ही प्रमेय तुम्हाला व्यवस्थित केली पाहिजे. या प्रमेयांपैकी 10 प्रमेय जी टॉप असतील, जी एक्झामला येऊ शकतात, याचा अनालिसिस करा आणि ती व्यवस्थित करा. त्यासाठी वेगळी वही करा. त्यामध्ये ती लिहून काढा. भौमितिक आकृत्या, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स यावरती सुद्धा प्रॅक्टिसची गरज असते. यामध्ये अॅक्युरसी खूप महत्वाची असते आणि भरपूर सराव तुम्हाला गणितामध्ये करायचा आहे. तुमची शक्तिस्थाने ओळखा. नो युअर स्ट्रेंथ म्हणजे काय? कोणते चॅप्टर्स तुम्हाला सोपे जातात, कोणत्या चॅप्टरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि कोणत्या टॉपिक तुम्हाला अवघड जातात. जे सोपे आहेत त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजेत आणि जे अवघड आहेत मग ते तुम्ही शिक्षकांकडून किंवा बाकीच्या तुमच्या मित्रमैत्रिणींकडून जे त्यामध्ये एक्सपर्ट असतील त्यांच्याकडून त्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता आणि ते सुद्धा तुमची शक्तिस्थानं बनवू शकता. लक्षात घ्या, आपले वीक पॉइंट माहिती असणं हे सुद्धा आपली एक स्ट्रेंथ असते. पुढे येऊयात विज्ञानाकडे. विज्ञान या सब्जेक्टमध्ये सराव तर महत्वाचा आहेच. त्याचबरोबर 4 गोष्टींमध्ये आपण विज्ञानाला डिव्हाइड करू शकतो. एक असतात आकृत्या, डायग्राम्स. असं म्हणतात, "अ पिक्चर कॅन से व्हिच 1000 वर्ड्स कॅनॉट से." तसंच विज्ञानामध्ये तुमच्या ज्या आकृत्या आहेत ह्या ॲक्युरेट असल्या पाहिजेत. जशी आकृती तुमच्या परीक्षेमध्ये पुस्तकामध्ये आहे, तशीच्या तशी तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त ड्रॉ करायची आणि यासाठी प्रॅक्टिस गरजेची. ती व्यवस्थित असली पाहिजे, नीटनेटकेपणा त्यामध्ये असला पाहिजे. तुमची आकृती जर खूप चांगली आहे, त्याच्या खाली तुमचं जे उत्तर आहे ते जास्त मग एक्झामिनर त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. कारण आकृती जर परफेक्ट आहे याचा अर्थ खालचं उत्तर त्या आकृतीवरूनच लिहिलेलं असतं. कन्सेप्ट, संकल्पना. काही कन्सेप्ट असतात ज्या तुमच्या जसं प्रकाश संश्लेषण आहे. ओके. तर ती कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तरच त्यावरचं उत्तर तुम्ही व्यवस्थित देऊ शकता. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंग राईट हँड रूल, ही कन्सेप्ट आहे. ही तुम्हाला पक्की जर असेल तरच तुम्ही त्याच्यावरती बेस जे काही इलेक्ट्रिक मोटर किंवा जनरेटर या गोष्टी आहेत त्यावरती लिहू शकता. त्याबरोबर असतात उदाहरणं. त्याच्याच खाली लिहिलेलं आहे उदाहरणं. उदाहरणं ही सुद्धा कन्सेप्ट बेस्डच असतात. जर तुम्हाला इलेक्ट्रिक पॉवर फॉर एक्झाम्पल ह्याचं कन्सेप्ट जर समजली तर त्याच्यावरचं उदाहरण तुम्ही कसंही आलं तरी सोडवू शकता.
आणि शेवटचा आहे व्याख्या, डेफिनेशन्स, थिअरम्स, या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ कराव्या लागतात. विज्ञान हा विषय असा आहे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गुण देणारा लाईव्ह सब्जेक्ट आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त गुण देऊ शकतो. पैकीच्या पैकी गुण सुद्धा विज्ञानामध्ये मिळू शकतात. जर तुम्ही तसा स्ट्रॅटेजी बनवली, तसा अभ्यास केला. विज्ञानामध्ये महत्वाचं असतं की स्वतःची भाषा तुम्हाला टाळली पाहिजे. बाकीच्या विषयांमध्ये समाजशास्त्र असेल, भाषा असेल, यामध्ये तुम्ही स्वतःच्या भाषेत उत्तरं लिहू शकता. किंबहुना तेच अपेक्षित असतं. पण विज्ञानामध्ये तुम्ही स्वतःची भाषा नाही वापरू शकत. जसं की फॉर एक्झाम्पल ओहम्स लॉ आहे. मी माझ्या भाषेत जर लिहिला, तर तो ओहम्स लॉ राहणार नाही, तो जेन्स लॉ होईल. सो तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये कुठलेही थेरम्स लिहू शकत नाही. ते आहे तसेच करावे लागतात आणि त्यासाठी ते तोंडपाठच केले पाहिजेत. उदाहरणं सोडवण्याचा सराव करा. त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. कारण फिजिक्समध्ये किंवा जो करंट, इलेक्ट्रिसिटी, विद्युतधारा हे जे टॉपिक्स आहेत किंवा केमिस्ट्री मधल्या काही रिएक्शन्स आहेत. तर यामध्ये तुम्ही ह्याचा सराव जर केला, तर त्यामध्ये मार्क्स जाण्याचे चान्सेस तुमचे कमी होतात. पुढे येऊयात इंग्रजीमध्ये. तुमची थर्ड लँग्वेज असो किंवा फर्स्ट लँग्वेज असो. मी स्वतः मराठी मीडियमचा आहे. माझी थर्ड लँग्वेज होती. इंग्रजीमध्ये काय अडचणी असतात हे मला माहिती आहे, मराठी मीडियमच्या मुलांच्या. यामध्ये ग्रामर, व्याकरण जे आहे, जसं आधी सांगितलं की स्ट्रॅटेजी काय पाहिजे इंग्लिशसाठी. तर स्ट्रॅटेजी याची अशी आहे की ज्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. जसे लॉंग आन्सर मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार. 5 मार्काला एखादा क्वेश्चन त्यांनी विचारलाय, त्यामध्ये 4च मार्क मिळतील. पण व्याकरणामध्ये 1 मार्काला जर क्वेश्चन विचारलाय, तुम्ही व्यवस्थित त्याचं उत्तर दिलं, तर तुम्हाला तो पैकीच्या पैकी मार्क मिळेल. त्यामुळे व्याकरणावरती लक्ष द्या. व्याकरणामधला एकही मार्क तुमचा जाता कामा नये. दुसरा आहे लेखन विभाग, रायटिंग. रायटिंग स्किल्समध्ये जे काही आहे, एस्से असेल, लेटर्स असेल, याची तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस, त्याचे प्रॉपर फॉर्मॅट बघितले पाहिजे. त्यामध्येही तुम्ही चांगले मॅक्सिमम, आउट ऑफ नाही म्हणत मी, पण मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतात. कारण यामध्ये तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला वापरायची असते. पोएट्रीवरचे जे प्रश्न असतात हे थोडेसे अवघड असतात. उतार्यावरती असं होतं की आपण ते शब्द त्यामध्ये शोधून तसं आन्सर बनवू शकतो, जर नाही समजलं तरी. पोएट्रीमध्ये असं करता येत नाही कवितांवरती. तर त्याच्या प्रश्न उत्तरांचा सराव तुमच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल असेल त्यातून तुम्ही केला पाहिजे. उतार्यावरील प्रश्न हे सोपे असतात. ह्याचे पण उत्तर तुम्हाला आली पाहिजेत. आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. वेळ पुरला नाही, हा हा जो एक सूर असतो किंवा ही एक तक्रार असते, ही येणं म्हणजे ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे तुमचा सराव कमी पडला, हे त्यामागचं उत्तर असतं. तर तो सराव करा. न थरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो, कधी-कधी त्याच्यासोबत समोर नशीब सुद्धा हारतं. लक्षात घ्या, आपल्याला न थकता ही मेहनत घ्यायची आहे. पुढे येऊया सामाजिक शास्त्र. थोडासा मोठा विषय आहे. सोशल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स वगैरे हे सगळे सब्जेक्ट त्यामध्ये आहेत. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. तर यामध्ये की काय असते, तर मुद्देसूद अभ्यास तुम्ही यामध्ये केला पाहिजे. समाजशास्त्रामध्ये मला इतिहासामध्ये 75 पैकी 74 मार्क होते 10वी मध्ये. 1 मार्क फक्त गेला होता. तर हे यामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळणं पॉसिबल आहे. याचीच की काय किंवा याची स्ट्रॅटेजी काय, तर मुद्देसूद, पॉइंट वाईज तुम्हाला यामध्ये फापट पसारा लिहायचा नाहीये. तुम्हाला यामध्ये निबंधच्या निबंध लिहून काढायचे नाहीयेत. पान भरून उत्तर लिहिलं असं नाही. पॉइंट वाईज म्हणजे कुठलाही प्रश्न विचारलाय, 2 मार्काला जर प्रश्न विचारलाय, कमीत कमी 4 पॉइंट्स, 4 मुद्दे त्यामध्ये अपेक्षित असतात, एका खाली एक. हे लेखन तुमचं मुद्देसूद पाहिजे. त्यामधले जे महत्वाचे पॉइंट्स असतील त्याला अंडरलाईन करा. काही गोष्टी त्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, त्याला अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे एक्झामिनरला ते चेक करताना ते लगेच पॉइंट आउट होईल, की हो, ह्याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. नकाशा वाचन. नकाशा वाचन भूगोलामध्ये असतं. नकाशा वाचन त्याचा सराव तुम्ही कराल. काही उत्तरांमध्ये तुम्ही नकाशा स्वतः ड्रॉ करू शकता. त्यासाठी स्टेन्सिल्स मिळतात. स्टेशनरी स्टोअरमध्ये ₹10, ₹15 ला मिळत असतील. तर ते तुम्ही परीक्षेमध्ये वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही कलर पेन्सिल सुद्धा वापरू शकता. हे कुठेही बॅन केलेलं नाहीये कलर पेन्सिल. हां, तुम्ही लाल रंगाचा पेन वापरू शकत नाही किंवा शाई बदलू शकत नाही. पण आकृत्यांसाठी तुम्ही कलर पेन्सिल वापरू शकता. तर नकाशासाठी तुम्ही ते वापरू शकाल. किचकट संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, जसं राज्यशास्त्रामधल्या असतील, काही भूगोलातल्या असतील, त्या तुम्ही क्लिअर करून घेतल्या पाहिजेत. लेखनाचा यामध्ये सराव करा आणि हा लक्षात ठेवा, हा जास्त गुण देणारा विषय आहे. मी माझ्या अनुभवातून सांगतोय. यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात, जर तुम्ही तशा पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन एक्झाममध्ये केलं. तर लक्षात ठेवा, ऊपर वाला इंटेंशन देखता है, लेकिन दुनिया प्रेझेंटेशन देखती है. 10वी ची परीक्षा देणं म्हणजे तुम्हाला चांगलं प्रेझेंट करणं आहे स्वतःला. तुमची इमेज, तुमचा आरसा ही तुमची उत्तरपत्रिका असणार आहे. भाषेच्या बाबतीत काही जास्त डीपमध्ये जायची गरज नाहीये. भाषेमध्ये वेळ पुरत नाही परीक्षेला, त्यामुळे लेखनाचा भरपूर सराव तुम्हाला पाहिजे. या सुट्टीमध्ये किंवा या रिव्हिजनच्या काळामध्ये तुम्ही लेखनाचा सराव रोज 1 तास तरी केला पाहिजे.
व्याकरण, भाषांचं व्याकरण जे आहे, हिंदी असेल, मराठी असेल, त्यावरती लक्ष द्या. वस्तुनिष्ठ प्रश्न, गाळलेल्या जागा, एका वाक्यात उत्तरे, जे काही तुमच्या सिलेबस नुसारचे आहेत, त्यामध्ये मार्क्स तुमचे कसे जाणार नाहीत यावरती लक्ष द्या. ठराविक विषयावरचे निबंध पाठ करून ठेवा. 2-3 निबंध असे असतात, कॉमन असतात. प्रदूषण आहे, विज्ञानावरचं आहे. हे तुमचे पाठच असले पाहिजे. कुठलाही निबंध आला तर त्यामधले थोडेफार पॉइंट याच्यातले त्याच्यातले मिसळून तुम्ही तिथं निबंध लिहू शकता. परीक्षेमध्ये आठवून निबंध लिहायला वेळ नसतो. निबंधामध्ये कोट्स वापरले पाहिजेत. कमीत कमी एका निबंधामध्ये 4 कोट्स तरी आले पाहिजेत. कोट्स म्हणजे काय, की एखाद्या चांगल्या महापुरुषाचं एखादं वाक्य असेल किंवा एखादा चांगला शेर असेल, ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. मराठीच्या आणि हिंदीच्या निबंधामध्ये तुम्ही इंग्लिश कोट सुद्धा लिहू शकता. फक्त तुम्ही उलटं नाही करू शकत. इंग्लिशमध्ये मराठी, हिंदी आपण नाही लिहू शकत. सो हे कोट्सचे पण तुम्ही एक 10-12 कोट्स चांगले शोधून ठेवा. इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी आता अवेलेबल असतात. लघुत्तरी, दीर्घोत्तरी उत्तरे. आता हे जे आहेत, हे पण तुम्ही संभाव्य प्रश्न काढून तुमच्या क्वेश्चन बँक मधले किंवा मागच्या प्रश्नपत्रिका बघून कुठले लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतात याची उत्तरं तयार करून ठेवा. आदर्श उत्तर ज्याला आपण म्हणतो. आणि त्या उत्तरांनुसार ते पाठ करून ठेवा. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला आठवून लिहायची गरज लागणार नाही. ही बॅच आहे आपली सर आइन्स्टाईन अकॅडमीची. यावर्षी चालू झालेल्या बॅचेस आहेत. 11वी-12वी सायन्स, ज्यामध्ये JEE, नीट, CET याच्या प्रिपरेशनसह 11वी-12वी बोर्ड्स, 11वी-12वी कॉमर्स, त्यानंतर 10वी SSC CBSE आणि 5वी ते 9वी SSC CBSE हे क्लासरूम कोचिंग प्रोग्राम आहेत, पर्सनल अटेन्शन प्रोग्राम्स. तर याचे ऍडमिशन्स ओपन आहेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे असेल तुम्ही खाली दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करू शकता. उत्कृष्ट रिझल्ट्सची सर आइन्स्टाईन अकॅडमीची परंपरा आहे, ती याही वर्षी आपण जारी ठेवणार आहोत. आता काही कॉमन प्रश्न आहेत की अभ्यास कसा करू, अभ्यास कसा करायचा. यामध्ये काही स्ट्रॅटेजी किंवा काही गोष्टी असतात. त्यात सगळ्यात पहिलं असतं की वेळेचं योग्य नियोजन. उपलब्ध असलेला वेळ, तुमच्याकडे सुद्धा 24 तासाचा वेळ आहे. जो बोर्डामध्ये टॉपर येणार आहे त्याच्याकडे सुद्धा 24 तासाचा वेळ आहे एका दिवसामध्ये. फरक काय आहे तर त्याचं नियोजन तुम्ही कसं केलंय, त्या बोर्डाच्या टॉपरनी कसं केलंय. हे जर प्रॉपर असेल तर तुम्हीच उद्या बोर्डाचे टॉपर असाल. तर आता हे नियोजन करायचं म्हणजे काय करायचं. यामध्ये राहिलेले सर्व दिवस त्यांचं नियोजन, म्हणजे एकूण किती दिवस आहेत आणि एकूण विषय किती आहेत, याला जर तुम्ही हा भागाकार केला, एका दिवसाला किती, एका विषयाला किती दिवस मिळतील, हे हा आकडा तुम्हाला मिळतो. आणि त्यानंतर प्रत्येक दिवसाचं नियोजन, ज्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतो आम्ही. मोकळा वेळ पूर्ण सत्कारणी लावायचा. सकाळ ते संध्याकाळ तुम्ही कसा, किती तास अभ्यास करणार आणि तो कसा करणार, ह्याचं नियोजन तुमचं पेपरवरती ऑन पेपर पाहिजे. त्यानंतर येतं की जुन्या प्रश्नपत्रिकेनुसार संभाव्य प्रश्न काय येतील, प्रोबॅबल क्वेश्चन्स, हे तुम्ही काढा. त्याच्यावरती जास्त भर द्या. सोप्या प्रश्नांचा सराव करा, विशेषतः गणितामध्ये, विज्ञानामध्ये. अवघड वाटणारा जो भाग आहे तो सोडून देऊ नका. शिक्षकांसोबत बसून त्यांना कॉन्टॅक्ट करून तो समजून घ्या. यानंतर उजळणी, रिव्हिजनसाठी वेळ ठेवा. लक्षात घ्या, 10 दिवस समजा एका विषयासाठी तुम्हाला मिळतायत, तर 10 दिवस पूर्ण अभ्यास न करता 5 दिवसामध्ये पूर्ण अभ्यास संपवायचा आणि राहिलेले 5 दिवसामध्ये 2 वेळा त्याची रिव्हिजन करायची. हे एक आदर्श प्लॅनिंग असतं. रिव्हिजन जेवढी तुम्ही जास्त कराल तेवढी तुमची अॅक्युरसी वाढते. जेवढी अॅक्युरसी वाढेल तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. डायग्रामची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही कोरी कागद वापरू शकता. ज्या ब्लँक पेजेस आहेत त्यामध्ये विज्ञानामधल्या डायग्राम्स असतील किंवा भूमितीमधले जॉमेट्री कन्स्ट्रक्शन्स असतील, कोरी पाने वापरा, म्हणजे डायग्राम तुम्हाला व्यवस्थित तिथे ड्रॉ करता येईल. एक आकृती तुम्ही 10-10 वेळा त्याचा सराव करा, म्हणजे ती आकृती तुमची परफेक्ट होईल. आकृती नीट पाहिजे, नेटकी पाहिजे. त्याची जी नावं तुम्ही देताय, 80% नावं ही एका बाजूला पाहिजेत. जे त्याचे ॲरोज असतात नावांचे, बऱ्याच उत्तर पत्रिका चेक करताना आम्ही बघतो की कसे तिरके, उलटे पालटे कसे ते ॲरोज दिलेले असतात. म्हणजे ते नक्की डायग्राम आहे का, कुठलं युद्ध चाललंय, त्यात वेगवेगळे बाण येतात असं वाटतं. असं न करता ते ॲरोज हॉरिझॉन्टल असले पाहिजेत, आडवे असले पाहिजेत. प्रमेयांसाठी सुद्धा जमल्यास वेगळी वही करा. त्यामध्ये एक प्रमेय 10-10 वेळा, 5 वेळा लिहून काढा. जे टॉप 10 मी सांगितले त्याच्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. सराव प्रश्नसंच, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. मग ते तुमच्या पुस्तकातले असतील किंवा बाहेरचे असतील, काही सराव प्रश्नपत्रिका असतील, काही क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले असतात. सर आइन्स्टाईन अकॅडमीकडे असे काही मटेरियल आहे, ते तुम्ही मागून घेऊ शकता. स्टोरी ऑफ जर्नी. आता विचार करा की तुम्हाला समजा 5 किलोमीटरवरच्या एखाद्या गावाला जायचंय. आपण सायकलवर जाऊ शकतो, 2 व्हीलर, 4 व्हीलर. पण जर मला लंडनला जायचंय किंवा अमेरिकेत जायचंय, तर तिथं मी सायकल नाही वापरू शकत. तिथं मला विमानच वापरलं पाहिजे.
अशाच प्रकारे तुमचा प्रवास किती लांब तुम्हाला पोहोचायचंय त्यावरती ठरतं, की तुम्ही त्यासाठी किती मेहनत घेतली पाहिजे किंवा कोणती साधने वापरली पाहिजेत. तुम्हाला 40% पाडायचे का 80% पाडायचे यावरती ठरेल, की तुम्ही अभ्यास 1 तास करणार आहात का 4 तास करणार आहात का 5 तास करणार आहात. काही तंत्र असतात, काही कॉमन तंत्र असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे शरीराचं घड्याळ समजून घ्या. आपल्या बॉडी क्लॉक ज्याला आपण म्हणतो. सकाळी लवकर उठायचं का रात्री उशिरा झोपायचं, रात्री जागून अभ्यास करायचा. यामध्ये बॉडी क्लॉकशी तुम्ही हे गोष्टी मॅच केल्या पाहिजेत. आपलं बॉडी क्लॉक पहाटे चालू होतं 4 वाजता, 5 वाजता. तर पहाटे तुम्ही एवढ्या लवकर नाही ॲटलीस्ट 5:30-6 वाजता तरी उठलं पाहिजे. फ्रेश माइंडने जेवढा तुमचा अभ्यास चांगला होतो, तेवढा रात्री व्यवस्थित होत नाही. चेंज इन वर्क इज रेस्ट. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना पुस्तक घेतलं आणि 2-3 तास वाचत बसलाय, अशाने तुमची इफिशियन्सी होणार नाही. तिथे फक्त क्वांटिटी येईल, क्वालिटी येणार नाही. चेंज इन वर्क इज रेस्ट म्हणजे काय, की तुम्ही अभ्यास करताना समजा थोडा एक अर्धा पाऊण तास वाचन केलं. त्यानंतर अर्धा तास थोडंसं लिखाण केलं. त्यानंतर उदाहरणं सॉल्व्ह केली, गणितं सॉल्व्ह केली, डायग्रामची प्रॅक्टिस केली. त्यानंतर परत मग रीडिंगला आला. याला म्हणतात चेंज इन वर्क आणि जेव्हा तुमचं वर्क चेंज होतं, तेव्हा तुमच्या मेंदूला रेस्ट मिळते. सो चेंज इन वर्क इज रेस्ट हे तुम्ही फॉलो करा. त्यामध्ये रीडिंगमध्ये सुद्धा तुम्ही मग विषय बदलू शकता. इतिहास वाचून कंटाळा आला, विज्ञान घ्या. विज्ञान वाचून कंटाळा आला, एखादी लँग्वेज घ्या. सो हे तुम्ही तंत्र वापरू शकता. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. विश्वेश्वराया ज्यांचा जन्मदिवस 15 सप्टेंबर आपण साजरा करतो इंजिनिअर्स डे. त्यांनी सांगितलं होतं प्लॅन ऑर पेरिश. प्लॅनिंग करा, नियोजन करा किंवा नष्ट व्हा. हे आपल्याला पण तंतोतंत लागू पडतं. आणि एक तंत्र आहे पोमोडोरो तंत्र. पोमोडोरो टेक्निक ज्याला म्हणतात. इथे तुम्हाला एक छोटंसं घड्याळ दिसतंय टोमॅटोच्या आकाराचं. पोमोडोरो म्हणजे काय, की 25 आणि 5. 25 मिनिटं काम करा, 25 मिनिटं अभ्यास करा पूर्ण एकाग्रतेने आणि 5 मिनिट ब्रेक घ्या. परत 25 मिनिटं अभ्यास आणि परत 5 मिनिट ब्रेक. मग या 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही काय मोबाईल चेक करायचा आहे, गेम खेळायची आहे, गाणी ऐकायची आहेत, पाणी पिऊन यायचंय. सगळ्या गोष्टी तुम्ही करा, पण ते फक्त 5 मिनिट. राहिलेले 25 मिनिट तुम्ही पूर्ण एकाग्र झालं पाहिजे. कारण त्या 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुमचा मेंदू रिलॅक्स झालेला असतो. जरी एखादी गोष्ट आठवली, असं होतं अभ्यास करताना आपल्याला वाटतं, "अरे बघू थोडंसं काय WhatsApp चेक करतो, थोडंसं गेम खेळतो, थोडंसं गाणं ऐकतो." पण मेंदूला आपण हे समजवायचंय, की तुला 5 मिनिटाचा ब्रेक मिळणार आहे 25 मिनिटं झाल्यानंतर. त्यानंतरच तू हे वापरायचे. नवीन मोबाईल्स तुम्ही जर बघितले त्यामध्ये फोकस मोड नावाचा एक मोड आहे. तो हाच आहे, पोमोडोरो टेक्निकच आहे. त्याचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून मॅक्सिमम इफिशियन्सी तुम्हाला तुमच्या कामामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये मिळू शकते. बाकीच्या गोष्टी आहेत. मोबाईल बंद करा. बंद नाही आता करू शकत, सगळं ऑनलाईन चालू आहे. पण कमीत कमी त्याचा वापर करा. सकस आहार घ्या. जागरणे टाळा. योग्य झोप घ्या. कोरोनाच्या काळामध्ये तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. सॅनिटायझर वापरणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, जे काही गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे आपण त्यांना मदत ते सगळं फॉलो केलं पाहिजे. सुशिक्षित माणसांनीच यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. दिवसातला 1 तास संध्याकाळचा तुम्ही मोकळा ठेवा. 5 ते 6 असेल, 6 ते 7 असेल, ज्यामध्ये तुम्ही फ्रेश व्हा, थोडंसं फिरा. बाहेर नाही जाऊ शकत, घरातल्या घरात फिरा, थोडं घरच्यांशी गप्पा मारा, गाणी ऐका. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा. म्हणजे तुमचा मेंदू जो आहे तो यामध्ये रिलॅक्स होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठल्याही गोष्टीचं कधी गोष्टी तुम्हाला करायच्यात. तर हा एक ओव्हरव्ह्यू होता. 10वी ची तयारी किंवा 10वी ला कसं सामोरं जायचं. सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या माध्यमातून काही बॅचेस आपण मिळेल. या 2 बॅचेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये IIT, JEE आणि CET यांच्या तयारीसह 11वी-12वी बोर्ड्स पूर्ण रेसिडेन्शियल ही एक बॅच असते आणि त्याच सारखी दुसरी बॅच असते मेडिकल आणि फार्मसी याला ज्या विद्यार्थ्यांना जायचंय त्यांच्यासाठी नीट आणि CET या 2 परीक्षांची तयारी करून घेणारी फुल टाईम 10 आवर्स, 11 आवर्स अ डे रेसिडेन्शियल बॅचेस आहेत. चांगल्या रिझल्टसाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड फॉर युअर प्रिपरेशन. थँक यू व्हेरी मच.